शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वंदे गुरुपरंपराम् अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपचे मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली सद्गुरुनाथ महाराज की जय. विक्षेप शक्तीचं स्वरूप बघतोय. चित्रदीप मंत्र क्रमांक 33 पासून आपण सुरुवात करतोय आणि या ठिकाणी मंत्र क्रमांक 57 वर आपण आज थांबणार आहोत. आणि ह्याचं जे सार आहे ते सार तुमच्या समोर मी मांडतोय की कूटस्थ आणि जीव यांचा परस्पराध्यास कसा आहे. आता होतं असं की अध्यास का होतो. अध्यास अविद्येमुळे होतो. अध्यास आवरणामुळे होतो. एखाद्या वेळेला आपल्याला लक्षातच येत नाही आणि त्यामुळे अध्यास होतो. एखाद्या वेळेला एखादी वस्तू झाकलेली असते आणि त्याच्या खाली काय असेल ह्याचा आपल्याला अंदाज येत नाही म्हणून आपल्याला अध्यास होतो. आपला तो विषय झालेला आहे. परंतु या अध्यासाला मुख्य जर काही कारण असेल तर ते विक्षेपाचं स्वरूप आहे. आणि विक्षेप स्वरूप हे अध्यासाला मुख्य कारण असल्यामुळे त्या विक्षेप स्वरूपाबद्दल आपण बघू. शिंपलीवर जर चांदी असेल तर आपल्याला चांदीचा अध्यास झाला. आता अध्यास शब्दाचा अर्थ शिंपली अधिष्ठान आहे. रजत अध्यस्त आहे आणि हे रजत मला मिळालं हा अध्यास आहे. रजताला दिलेलं सत्यत्व याला अध्यास असं म्हणतात. आता आपण पंचदशी सांगत असल्यामुळे थोडं शास्त्रीय भाषेचा वापर अधिक करावा लागेल. रजताला दिलेल्या सत्यत्वाला अध्यास असं म्हणतात. रजत हा अध्यस्त आहे आणि शिंपली हा अधिष्ठान आहे. आता काय होतं की माझ्या आत्म्यावर शब्दप्रयोग हळूहळू माझ्या शब्दाचं स्पष्टीकरण करून देईल किंवा कुटस्थावर म्हणूया. दोन देहांचा अध्यास झाला असतो आणि न कळत मी देह आहे असं वाटतं, मी मनबुद्धी आहे असं वाटतं. आणि असं एकदा वाटलं की सगळे विक्षेप शक्तीचे काय सुरू होतात, परिणाम आम्हाला पाहायला मिळतात. परिणाम काय आहेत बा विक्षेप शक्तीचे. आणि त्या विक्षेप शक्तीच्या परिणामांना विक्षेपाध्यास असं म्हणतात. काय असतात हा विक्षेपाध्यास कसा घालवायचा त्याच्यासाठी मार्ग आहे. कूटस्थ हा विक्षेपाध्यासाचा विरोधी नाही आहे. कूटस्थ हा अविद्या आणि आवरणाच्या सुद्धा विरोधी नाही आहे. पण विवेक मात्र यांच्या विरोधी आहे. आणि हा विवेक आत्मानुभवी व्यक्तीपाशी असतो. म्हणून संत तिथे विवेका पावती जनी. चंद्र तेथे चंद्रिका. पण आपल्याला सगळ्या उभ्या उद्घृत करायला वेळ नाही म्हणून त्यातलं फक्त शेवटचं चरण या ठिकाणी उद्घृत करतोय. संत तेथे विवेक. संत शब्दाचा अर्थ विवेक असा होतो आणि विवेक शब्दाचा दुसरा अर्थ मूर्तिमंत संत असा होतो. विषयाला सुरुवात पुन्हा विषयात शिरूया. जेव्हा आपण शिंपली पाहतो त्यावेळेला ही शिंपली आहे असं आपण नाही म्हणत. मग काय होतं की शिंपली मधली सत्यता आणि शिंपली मधली अस्तित्व त्याच्यामुळे काय होतं आम्हाला चिंपलीतली चांदी सत्य आहे असं वाटतं आणि चांदीचं अस्तित्व सत्य आहे असं वाटतं.
आणि एकदा या दोन गोष्टी आम्हाला सत्य आहे असं वाटायला लागलं की मग आमची फजिती या ठिकाणी सुरू होते. अध्यास हा नेहमी अधिष्ठानांच्या गुणांसह येत असतो. अध्यासात अधिष्ठानाचे गुण येत असतात आणि अधिष्ठानाचे गुण आले की अध्यस्थामध्ये आरोपित पदार्थाला, ज्याला आपण अध्यस्थ म्हणतो, त्याचे गुण अधिष्ठानामध्ये जातात आणि अधिष्ठानाचे अध्यस्थामध्ये येतात. आता मला माहिती आहे की याच्यामध्ये जरा गडबड झालेली आहे, तर या गडबडीसाठी एक उदाहरण देऊन देतो. रज्जू आहे आणि साप आहे. उदाहरण पुस्तकांमधलं नाही आहे, मी मनाने दिलेलं उदाहरण आहे. रज्जू आणि साप, सर्प आहे. आता रज्जू अस्तित्वात आहे आणि सर्प अस्तित्वात नाही. दुसरा मुद्दा, रज्जू आहे, सर्प नाही. रज्जूचं आहे पण सर्पावर गेलं आणि सर्पाचं नाही पण रज्जूवर आलं, त्याच्यामुळे रज्जू नाही असं वाटतं आणि सर्प आहे असं वाटतं. याला आपण अन्योन्याध्यास असं म्हणतो. आणि हा जो अन्योन्याध्यास आहे, हा अन्योन्याध्यास आम्हाला विक्षेप शक्तीमुळे परस्पर परिवर्तित झाल्यासारखं वाटतं. अन्योन्याध्यास विक्षेप शक्तीमध्ये परस्पराध्यासात परिवर्तित झाल्यासारखं वाटतं. उदाहरणार्थ, मी शहाणा आहे असं म्हटलं तर आता काय झालं? मी शहाणा आहे मध्ये कुटस्थाचं आहे पण आणि शहाणा हे आभासाचा गुण अधिष्ठानाकडे गेला आणि कुटस्थाचं आहे पण आभासाकडे गेलं आणि म्हणून शहाणा आहे असं वाटतं. आहे पण कुटस्थाचं आहे आणि शहाणे पण आभासांचं आहे. आणि म्हणून विक्षेपाध्यासात सामान्यांची प्रतीती येते पण विशेषाची प्रतीती येत नाही. वाक्य पुन्हा कठीण झालं म्हणून तुम्हाला सोपं सांग. आपण जेव्हा शिंपली पाहतो त्यावेळेला त्या शिंपलीचं काय होतं? आम्हाला त्या शिंपलीचा आकार आणि शिंपलीचा रंग या दोन्ही गोष्टीकडे आमचं दुर्लक्ष होऊन जातं आणि शिंपलीमध्ये असलेल्या चांदीला मात्र आम्हाला खरं वाटतं. याचा अर्थ त्याचे सामान्य अंश भ्रमात येतात आणि हे जेव्हा आमच्या लक्षात येतं तसंच आमच्या जीवनामध्ये येत होतं. आम्ही कुठस्थ आहोत म्हणजे आत्मा आहोत आणि स्थूल आणि सूक्ष्म देह मी आहे असं वाटायला लागतं. म्हणून कुटस्थाची असंगता आणि कुटस्थाची आनंदता लोप पावते आणि भ्रामक पदार्थांनी ती व्यापून टाकल्यामुळे मी देह आहे असं वाटायला लागतं. याला विक्षेपाध्यास असं म्हणतात. सत्यानृत्य मिथुनी कृत्य असंच असतं. आता त्यांच्या नावामध्ये सुद्धा बदल होतो, नावातही साम्यता राहत नाही. काय गोष्ट आहे हो यांच्या नावामध्ये? मग आपण आता नावाबद्दल बघू. नाव आहे शिंपली आणि शिंपलीला आम्ही म्हणतो चांदी, कारण अध्यास झाला. आणि माझं नाव कुटस्थ आहे आणि त्याला आम्ही म्हणतो देह. आता शिंपली चांदी या नावाने आणि कुटस्थ सूक्ष्म किंवा स्थूल देह या नावाने प्रचलित झाला, वापरामध्ये आला. मग आता कुटस्थ असून सुद्धा अध्यासामुळे तो देह आहे असं वाटायला लागतं. आणि एकदा देह आहे असं वाटलं की देह चेतन आहे की अचेतन आहे. अचेतन असेल तर प्रेत आहे, चेतन असेल तर शरीर आहे. आणि चेतन आणि अचेतन असे पण आम्ही त्याच्यामध्ये भेद करायला लागतो. आणि असे जर भेद केले तर हे भेद कूटस्थाचे नसतात. चेतन अचेतन का सांगतोय? स्थूल आणि सूक्ष्म याच्याबद्दल बोलून राहिलो, दोघांबद्दल. म्हणून म्हणून सांगतोय की यांच्यामध्ये अशा प्रकारचे भेद का केले जातात? नामसाम्यातही भेद केले जातात, कारण नामसाम्य नाही.
अधिष्ठान आणि अध्यस्त यांची नावं बदलतात. अधिष्ठानाचं नाव रज्जू आहे समजून घेण्यासाठी, आणि अध्यस्थाचं नाव सर्प आहे. अध्यस्थाचं नाव चांदी आहे आणि अधिष्ठानाचं नाव शिंपली असं आहे. त्याच्यामुळे यांच्यामध्ये नामसाम्य सुद्धा नाही. मग आता जड आणि चेतन असा सुद्धा भेद सुरू झाला. नामभेद सुरू झाला, जड चेतन असा भेद सुद्धा सुरू झाला. आणि असा सुरू झाला की मग सामान्य आणि विशेष असे त्याच्यामध्ये फरक केले जातात. आता प्रत्यक्षता भिन्नता आहे त्यांच्यामध्ये, पण तसे भेद आहेत का नाही, पण केल्या जातात. आता कसं, स्वयं हे सामान्य आहे आणि अहम हा विशेष आहे. पंचदशीचा तत्वविवेकाचा जर आम्ही अभ्यास केला तर आमच्या हे लक्षात येईल की सामान्य आणि विशेष शिक्षक एका वर्गामध्ये शिकवत असताना त्याच्या मुलाचा आवाज जेव्हा ऐकतो तेव्हा त्याला विशेष, आणि सर्व मुलांमध्ये जेव्हा ऐकतो तेव्हा तो सामान्य. सर्व मुलांमध्ये तो आवाज मिसळला तेव्हा तो काय झाला, सामान्य आवाज झाला. पण सामान्यांमधून एक आवाज तो ओळखतो की हा माझ्या मुलाचा आहे, हा विशेष असा झाला. तसं स्वयं हे सामान्य आहे आणि अहम हे विशेष आहे. सामान्य नेहमी जातीला म्हटलं जातं आणि विशेषाला व्यक्ती असं म्हणतात. आता व्यक्ती शब्दाचा अर्थ माणूस असा घेऊ नका. विशेषत्व म्हणजे व्यक्तित्व असा घ्या. एखाद्याचं व्यक्तित्व असतं त्याला आपण व्यक्तिमत्व सुद्धा म्हणतो. व्यक्तिमत्व नेहमी विशेष असतं आणि मनुष्यत्व हे नेहमी सामान्य असतं. म्हणून सामान्य आणि विशेष यांच्यामध्ये जर आम्हाला भेद करायचा असेल तर विशेषत्व हे नेहमी आलेलं असतं. आता इथे थोडासा त्यांनी स्पष्टीकरण केलं की आम्हाला या दोन मध्ये जरी भेद करता आला नाही, स्वयं आणि अहम जरी भेद करता आला नाही तरी सुद्धा स्वयं हे सामान्य आहे आणि अहम हे विशेष आहे. त्याच्यासाठी त्यांनी देवदत्तचं उदाहरण दिलं. उदाहरण कसं दिलं, देवदत्तनी स्वतः जावे, तू स्वतः पहा, मी स्वतः जाऊ किंवा पाहू शकत नाही, अशा पद्धतीने शब्द वापरतात. आता स्वतः आणि देवदत्त, तू आणि मी, या तिन्ही गोष्ट सामान्य आहे. खडी साखर, कल्पी साखर आणि पिठी साखर या तीन मध्ये साखरत्व म्हणजे गोडी सामान्य आहे. कल्पी साखराची, गडी साखराची आणि पिठी साखराची गोडी सामान्य आहे. पण गडी साखर दगडासारखी दिसते, कल्पी साखर क्रिस्टल सारखी दिसते आणि पिठी साखर पिठासारखी दिसते. म्हणजे तिघांच्या दिसण्यात फरक आहे, म्हणून नामाभिधानात साम्यता नाही, म्हणून नाम साम्य नसतं. हा आत्ताच आपण 36 नंबरचा मंत्र पाहिला, त्याच्यामध्ये नामाचं साम्य नाही. गडी साखर, क्रिस्टलवाली साखर आणि पिठी साखर हे तीन उदाहरणं आता या ठिकाणी स्पष्ट केले. म्हणून इदम या शब्दाच्या अर्थाला सामान्य रूपत्व आहे. ज्यांनी आज सकाळी मांडोक्योपनिषद ऐकलं असेल सकाळी 7 वाजता, त्यांना हे उदाहरण आजच सकाळी झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना याची नीट कल्पना आहे. म्हणून आता या ठिकाणी स्वयं हा शब्द सामान्यत्वाने समजला जातो आणि मग इदम हा अन्य वस्तूसाठी तो सामान्यत्वाने वापरला जातो. यांच्यामध्ये तसा फरक करण्याचं कुठलं सुद्धा कारण नाही. परंतु या दोन मध्ये आम्ही ज्या वेळेला बघायला जातो त्यावेळेला आम्हाला कुटस्थाचा बोध होत नाही, कारण आम्ही सामान्यत्व लवकर बघत नाही. एखादा माणूस सर्वसामान्यासारखा दिसतो ना, तर आमच्या तो लवकर लक्षात येत नाही. पण तो जर काहीतरी विशेष घालून आला असेल तर आमच्या लवकर लक्षात येतो. एखादा मोदी जॅकेटच घालून आला तर तो जॅकेटवाला म्हणजे विशेषत्व आमच्या लक्षात येतं.
तसं कुटस्थ हा सामान्य आहे आणि म्हणून त्याला स्वयं असं म्हणतात. म्हणून कुटस्थ हे अधिष्ठान आहे, परंतु चिदाभास हा भ्रम झालेला आहे. म्हणून सामान्य स्वयं कुटस्थ याचा अर्थ आणि याच्याबद्दल स्पष्टीकरण करत असताना ते या ठिकाणी सांगतात. काय सांगतात? व शब्द जरी सांगत असले तरी तो अन्य वस्तूंचं निवारण करतो की नाही करतो. म्हणून स्व शब्दाचा अर्थ कुटस्थ असा होतो, तसंच अन्य वस्तूचं निवारण असा सुद्धा होतो. या ठिकाणी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. गाय आणि घोडा या शब्दांच्या प्रवृत्तीचे निमित्त जसे भिन्न असते, त्यामुळे स्वयं आणि आत्मा यांच्यामध्ये भिन्नता राहत नाही. स्वयं आणि आत्मा यांच्यामध्ये भिन्नता आहे का? नाही. पण शब्दप्रयोग भिन्न आहे. आता शब्दप्रयोग दोन आहेत, पण वस्तू एकच आहे, असं कधी पाहायला मिळालंय का आपल्याला? तर त्याचं उत्तर आहे हो. त्याचे काकांनी सुंदर उदाहरणं दिली आहेत. पाणी आणि जल. आपण वॉटर म्हणतो, कोणी त्याला जल म्हणतं, कोणी त्याला पाणी म्हणतं. म्हणजे शब्द बदलले, परंतु वस्तू बदलली नाही. दुसरं उदाहरण काकांनी पान आणि पर्ण, घट आणि मडके. तसं आत्म्याला स्वयं म्हणत असताना आणि आत्मा म्हणत असताना दोन भिन्न शब्द जरी वापरत असले तरीही त्याचा अर्थ एकच निघतो, असं त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे. शब्द दोन असले तरी अर्थ एक आहे. मग आता स्वतः शब्द हा आत्म्याचा वाचक आहे आणि एक अध्यस्त हा दुसरा कशाचा वाचक आहे? एक अध्यस्त आहे आणि दुसरा अधिष्ठान आहे. आता हा स्वयं शब्द वापरला गेला यांनी काही फार फरक पडतो अशातला काही भाग नाही. कारण की स्वयं मध्ये सद्रूपता आहे आणि सद्रूपतामुळे अस्तित्व स्पष्ट होत असतं. घटातही आत्मा व्यापून राहतो आणि घट ज्ञानही आत्म्यावाचून होत नाही. मग चेतन आणि अचेतन असा भेद कशाला करायचा? आत्मा जो आहे हा जड चेतनात सामान्यत्वाने व्यापून आहे, विशेषत्वाने नाही बरं का. अंतःकरणात तो विशेषत्वाने व्यापून आहे, पण जड चेतनात तो सामान्यत्वाने व्यापून आहे. अंतःकरणात विशेषत्वाने का बरं व्यापून आहे? याचं जर मुख्य कारण सांगायचं झालं तर बुद्धिस्थ चिदाभास हा अंतःकरणामध्ये आहे. बुद्धी सत्वगुणाची आणि अग्नितत्वाची असल्यामुळे चिदाभास त्या ठिकाणी विशेषत्वाने त्या पदार्थात आहे, म्हणून त्याला जीव असं म्हणतात. पण प्रेतामध्ये जेवढा आत्मा आहे तेवढाच आत्मा जीवामध्ये पण आहे. म्हणून सामान्यत्वाने आणि विशेषत्वाने याचा फरक करत असताना जड आणि चेतन असा भेद होतो. आणि एकदा तसा भेद आम्ही करायला लागलो की आम्ही आत्म्यापासून विन्मुख होतो. आम्हाला आत्मा कळता कळत नाही, समजता समजत नाही. आता ह्याच्याबद्दल आणखीन जर सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल. काय सांगता येईल आपल्याला याच्याबद्दल? जड आणि चेतन हा जो भेद आहे हा चैतन्याभासामुळे होतो, हा चिदाभासामुळे. आता हा चिदाभास हा बुद्धिकृत आहे, कारण बुद्धी कशी आहे? अचेतन आहे आणि दोन गुणांची असल्यामुळे, म्हणजे सत्वगुणांची आणि अग्नितत्वाची, या दोन गोष्टींची ती असल्यामुळे त्याच्यामध्ये चिदाभास दिसतो. आणि एकदा चैतन्याचा भास ज्या वेळेला देहामध्ये दिसतो तेव्हा एका देहाला चेतन म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये दिसत नाही अशा दुसऱ्या देहाला जड असं म्हटलं जातं. मात्र आत्मा त्याच्यामध्ये तेवढाच तितकाच आणि तसा पण आहे, फक्त प्रागट्य दिसत नाही.
म्हणून मग चैतन्य आणि जड असा दोन प्रकारचा जो भेद आहे, तो भेद केवळ बुद्धिस्थ चिदाभासामुळे झाला आहे, बाकी कशाही मुळे भेद नाही. म्हणून या जगामध्ये जड चेतन भेद सुद्धा नाही. जडाजडी अंशी राहटसी किरीटी, माऊलीची ओवी आहे. मग आता चैतन्याभासाला जर काही आधार लागत असेल किंवा कशालाही जर काही आधार लागत असेल, आधाराशिवाय तर कुठली गोष्ट होतच नाही. आणि आधार हा चैतन्याचा असतो, आधार हा कुटस्थाचा असतो. आणि एकदा जर आपल्या हे लक्षात आलं तर मग आधेय वस्तूच्या मागे आम्ही लागत नाही आणि आधाराला आम्ही धरल्याशिवाय राहत. म्हणून जड चेतन हे परस्पर सापेक्ष आहे. आता अधिष्ठान रूपाने तो जडामध्ये व्यापला आहे आणि अधिष्ठान रूपाने तो चेतनामध्ये सुद्धा व्यापला आहे. म्हणून चेतन शरीरातून सूक्ष्म देहाबरोबर जीव चैतन्य निघून गेले तर जड प्रेत राहते, पण अधिष्ठान रूपाने कुटस्थ तिथे तितकाच आहे, तेवढाच आहे आणि तसाच आहे. एवढं आमच्या लक्षात आलं तर मग प्रेत तिरस्करणीय होणार नाही. प्रेत तिरस्करणीय होणार नाही. आम्ही जडावर प्रेम फारसं नाही करत, आम्ही प्रेम चेतनावर जास्त करतो. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती, सगळ्यात जास्त प्रेम आमचं स्वतःवर असतं. पण दुसरं प्रेम जर आमचं कशाला असेल तर जडापेक्षा चेतनावर असतं. म्हणून पहिले जर कोणाला जवळ करेल जीव तर तो चेतनाला जवळ करतो, कारण तो चेतन त्या जीवाला पोषक ठरत असतो. असो, शेवटी या सगळ्या कल्पना आहेत, कारण हा भेद आम्ही कल्पनेने करून बसलेलो आहे. एकदा कल्पनेने भेद करून बसला की माणूस त्या भेदाच्या भोवऱ्यामध्ये फसतो आणि मग त्याला तो म्हणतो आणि याला हा म्हणतो. हा शब्दाचा अर्थ इदंता असा होतो आणि तो शब्दाचा अर्थ तत्ता असा होतो. आता हा शब्द परोक्ष अर्थाने वापरला जातो आणि हा पणाचा आणि तो पणाचा वापर या ठिकाणी केला जातो. तो पण हा काय होतो, दूरचा अर्थ आपण समजतो आणि हा पण हा प्रत्यक्ष अर्थ आपण समजतो. आता ज्या वेळेला तो प्रत्यक्ष अर्थ असतो तेव्हा वेदांतामध्ये त्याला अपरोक्ष असं म्हणतात आणि दूर असा अर्थ होतो, इंद्रियांच्या मार्फत कळताय, त्याला परोक्ष असं म्हणतात. म्हणजे असा घास खाल्ला तर तो घास आपण दुरून खातोय ना. म्हणून प्रत्यक्ष इंद्रियांना न कळता मी आत्मा आहे या जाणीवेमध्ये हरवणं, याला आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. आत्मा असा आहे, तसा आहे, तसा आहे, तसा आहे, हे आत्म्याचं परोक्ष ज्ञान झालं. आणि म्हणून आत्म्याशिवाय हे जे सगळे भाव आहेत हे अन्यत्र वापरले जातात, परंतु ते आत्म्याहून भिन्न आहे. मग आता तात्पर्य काय आहे, सुंदर वाक्यात काकांनी सांगितलं, तत्ता आणि इदंता, वत्ता आणि अन्यता, त्वंता आणि अहंता हे एकमेकांच्या विरुद्ध आहे असे सर्वत्र प्रसिद्ध आहे, परंतु तुम्ही त्या विरुद्ध आहे हे आम्हाला सिद्ध करून द्या. आता त्याच्याबद्दल ते सांगतात की हे विरुद्ध भासतात, विरुद्ध असत नाही. चिदाभास कुटस्थाच्या ठिकाणी कल्पेलेला असल्यामुळे आम्हाला ते विरुद्ध आहे असं वाटतं. तत्ता आणि अहंता, वास्तविक दोनही एकच आहे, दोन एकमेकांपासून विरुद्ध नाहीत. पण एकदा चिदाभासाने भेद तयार केला आणि चिदाभासाने आपला विक्षेप शक्ती विषय सुरू आहे बरं का, हे लक्षात ठेवायचं की ही जी विक्षेप शक्ती आहे आणि हा त्याच्यामुळे कुटस्थ आणि जीव यांचा परस्परांवर अध्यास निर्माण झालेला आहे आणि या अध्यासाला जीव कारणीभूत आहे.
कूटस्थ कारण नाही. मग जीव का कारणीभूत आहे? आवरणामुळे. आवरण दोष आणि अविद्या, या दोन दोषामुळे विक्षेप शक्ती तयार झाली. आणि विक्षेप शक्ती सांगते की नाही नाही, हे असंच आहे. मी सांगतो, पुस्तक समोर असणं गरजेचं आहे. अविद्या जेव्हा निवृत्त होते त्यावेळेला अविद्येचं जे कार्य आहे, अविद्या जेव्हा निवृत्त होते त्यावेळेला अविद्येचं जे कार्य आहे ते सुद्धा निवृत्त होत असतं. अविद्या निवृत्ती झाल्यानंतर अविद्येचं कार्य सुद्धा निवृत्त होत असत. कारण कारण नाहीच झालं तर कार्य शिल्लक राहील का? नाही राहणार. कारण जर नाहीच झालं तर कार्य शिल्लक राहण्याची शक्यता नाही. म्हणून अविद्या हे साधारण कारण आहे, पण कार्य शिल्लक राहतं. आणि प्रारब्ध हे त्याचं मुख्य कारण आहे. अविद्या हे त्याचं साधारण कारण आहे, प्रारब्ध हे त्याचं मुख्य कारण आहे. हे सांगत असताना ते तादात्म्याध्यास समजावून सांग. काय झालं? पहिला संसर्गाध्यास, कुटस्थ आणि देह हे एकमेकांच्या जवळ असल्यामुळे यांच्यामध्ये संसर्गाध्यास झाला. संसर्गाध्यासामधून काय तयार झालं? अहंता आणि इदंता तयार झाली. आम्ही काय म्हणतो? ही अहंता आहे म्हणजे देह सापेक्ष विशेष मी आणि एक सामान्य मी. देह सापेक्ष मी हा इदंताचा विषय आहे आणि सामान्य मी हा अहंतेचा विषय आहे. आता या दोन मी मध्ये फरक आहे. देह सापेक्ष मीला मीपणा असं म्हणतात. बाहेर, दाराच्या बाहेर दार बंद आहे आणि बेल वाजते, कोण आहे असं म्हटलं. डॉक्टर आला तर तो म्हणतो मी आहे. सीए आला तरी तो म्हणतो मी आहे. स्त्री आली तरी ती म्हणते मी आहे. पुरुष आला तरी तो म्हणतो मी आहे. बालक आला तरी तो म्हणतो मी आहे. तरुण आला तरी तो म्हणतो मी आहे. म्हणजे आलेली व्यक्ती कुणी असो, ती स्वतःला मी म्हणते, हा सामान्य मी आहे. आलेली व्यक्ती जी कोणी असेल ती स्वतःला मी म्हणते, याला सामान्य मी असं म्हणतात. आणि मी डॉक्टर, मी सीए, याला विशेष मी असं म्हणतात. आणि आम्हाला सामान्य मी आणि विशेष मी यांच्यामध्ये स्पष्ट फरक असताना सुद्धा आम्ही विशेष मीवर भाळलो असल्यामुळे, मोहित झालो असल्यामुळे आम्हाला यांच्यातला भेद लवकर समजत नाही. आता मी समजावून सांगत असताना सुद्धा लवकर समजत नाही, नाही आणि नाही. आणि म्हणून सामान्य मी आणि विशेष मी एकदा जर समजून घेतलं तर अविद्या हे त्याचं कारण आहे. आणि अविद्या निवृत्त झाली की कारण नाहीस झालं तर कार्य पण नाहीस होत. तंतू जर नाहीसे झाले तर कापडही नाहीस होत. म्हणून कारण नाहीस झालं की कार्य नाहीस होत. मृत्तिका जर नाहीसी झाली तर घट नाहीसा होत. आणि म्हणून शिंपीवर चांदीचा जो अध्यास झाला आहे, या अध्यासाला संसर्गाध्यासातून तादात्म्याध्यासामध्ये घेऊन गेलं. आणि एकदा तादात्म्याध्यास झाला की काम झालं. आता उदाहरण देतो. अग्नी आहे आणि लोखंडाचा गोळा आहे. लोखंडाचा गोळा अग्नीच्या संपर्कात आल्यामुळे लाल दिसायला लागतो. आता हा जो संपर्क आहे याला संसर्ग असं म्हणतात. आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये संसर्गजन्य आजार, कंटेजियस डिसीज असं म्हणतात. एकाला जर ती खाज झाली असेल तर ती दुसऱ्याला होते.
एकाचे जर डोळे आले असतील तर ते दुसऱ्याचे येतात, त्याला संसर्गजन्य आजार असं म्हणतात. आता अग्नी आणि लोखंडाचा गोळा हे दोन एकमेकाच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांच्यामध्ये संसर्ग निर्माण झाला आणि तो संसर्गाध्यास तयार झाला. पण संसर्गाध्यास तयार होऊन थांबलं नाही. अग्नीचा रंग लाल, लोखंडाचा रंग काळा, पण आता लोखंड लाल वाटायला लागला. आणि आता लोखंड लाल आहे असं वाटतं, लोखंड गरम आहे असंही वाटतं. लोखंड लाल आहे की अग्नी लाल आहे? लोखंड गरम आहे की अग्नी गरम आहे? लोखंड थंड आहे, अग्नी गरम आहे. लोखंड काळा आहे, अग्नी लाल आहे. परंतु त्यांचा संसर्ग झाला आणि अग्नीने लोखंडात प्रवेश केला. आता हा जो प्रवेश आहे त्याला तादात्म्य ध्यास असं म्हणतात. इतकंच नाही तर आपण काय म्हणतो, अग्नी गोल झाला असं म्हणतो. अग्नी निराकार आहे, अग्नीला आकार नाही. असं असताना सुद्धा अग्नीचा गोळा असं आपण म्हणतो. हा संसर्गाध्यास, लोखंडाचा सान्निध्यात आल्यामुळे तादात्म्याध्यास तयार झाला आणि अग्नी गोळा झाला असं वाटतं आणि लोखंड गरम झालं असं वाटतं. तसा मीपणा आणि अहमता यांचा प्रथम संसर्गाध्यास झाला, मग तादात्म्याध्यास झाला आणि मग मीपणा म्हणजेच अहंता असं वाटते आणि अहंता म्हणजेच मीपणा असं वाटते. परंतु या मी म्हणजे अहम ज्या वेळेला निवृत्त होतो त्यावेळेला सगळं काम होतं. सामान्य मी निवृत्त नाही होत, विशेष मी निवृत्त होत असतो. आणि असं एकदा कळलं की मग अविद्येचा, आवरणाचा, तादात्म्य रूप अध्यासाचा, अविद्येचा, आवरणाचा, तादात्म्य रूप अध्यासाचा विद्येने नाश होतो आणि मग विक्षेप दोष, विक्षेप शक्ती नष्ट होते. आता कारण गेलं की कार्य संपायला पाहिजे की नाही संपायला पाहिजे? हो, कारण गेलं की कार्य संपतच. असं असताना सुद्धा मग अविद्या नष्ट झाल्यानंतर, विद्येने अविद्या नष्ट झाल्यानंतर मग देह पडायला पाहिजे की नाही पडायला पाहिजे? पण पडत नाही. कारण अविद्या या एकाच कारणाने, आवरण आणि तादात्म्याध्यास झाल्यामुळे विक्षेपाला मात्र अविद्या आणि प्रारब्ध कर्म ही दोन कारणे आहेत. विक्षेपाचं कारण काय आहे? प्रारब्ध आहे. विक्षेपाचं कारण प्रारब्ध आहे आणि आवरणाचं कारण अविद्या आहे. आणि म्हणून अविद्या जरी गेली तरी प्रारब्ध उरल्याने विक्षेप राहतो, देहादी राहतात आणि जीवन चालू राहतं. म्हणून जीवन मुक्त झाल्यानंतर आपण मरून जाऊ असं मनामध्ये सुद्धा आणू नका. म्हणून एकदा जर समजलं की उपादान कारणाच्या नाशानंतरही कार्य अल्पकाळ असते असं तर्कशास्त्री सांगतात, क्षणिक विज्ञानवादी सुद्धा सांगतात. असं सांगत असताना एक उदाहरण दिलं गेलेलं आहे. उदाहरण सुंदर आहे की शुंभ गेल्यानंतर पीळ काय होतो? राहतो. मग पीळ जायला हवा होता की नाही शुंभाबरोबर? एखादा कपडा जळलेला आहे, पण जळलेला कपडा हा आहे एवढं नंतर कळतं की नाही? म्हणजे कपड्याचं जळले पण कपडा जळल्यानंतरही काही काळ शिल्लक राहतं. म्हणून कारण नाशानंतर कार्य काही काळ राहतं हे म्हणणे व्यवहाराला सोडून नाही. पण तर्कट लोक तर्काने काय करतात, हे सगळं उपस्थित करतात. म्हणून तार्किकाच्या जास्त मागे लागण्याच्या मागे लागू नका. तुम्हाला माहिती असेल तर मागच्या म्हणजे मी घेतलेल्या बुधवारी तर्क अप्रतिष्ठा असं ब्रह्मसूत्रातलं
दुस्तर्कात सुविरम्यताम अशा शंकराचार्यांच्या दोन आज्ञा पण केल्या होत्या, एक ब्रह्मसूत्रातली आणि एक साधना पंचकम मध्ये. म्हणून एकदा आमच्या लक्षात आलं की हे तार्किक लोक काय करतात, क्षण मोजत राहतात. तार्किक लोक काय करतात, संख्या मोजत राहतात. आणि तार्किक लोक कुठेतरी काहीतरी जुळवणूक करत राहतात. तो असा गेला ना, त्यावेळेला वेळेवर जर डॉक्टर भेटला असता तो वाचून गेला. अहो पण तशा स्थितीतला पेशंट दवाखान्यामध्ये गेला हो, तिथे डॉक्टरही होते आणि सगळे इक्विपमेंट्सही होते. पण नाही, जो बाहेर गेला, अचानक कोलॅप्स झाला प्लॅटफॉर्मवर, तर तिथे वेळेवर जर त्याला मेडिकल एड मिळाली असती तर तो वाचला असता. तार्किकाचा भाग. त्यांना प्रारब्ध नाही कळत आणि प्रारब्ध न कळल्यामुळे ते तसं समजतात. पण दुसरा मुद्दा ते मांडतात की जीवन मुक्त झाल्यानंतर मग आयुष्य संपून जायला पाहिजे, पण असं होत नसतं. म्हणून प्रारब्ध कर्म जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत अविद्या नष्ट झाली तरीही विक्षेप नाहीसा होत नसतो. म्हणून जीवनमुक्तीनंतर राहणारं जे आयुष्य आहे ते मग क्षणिक असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं, की पंखा बंद केल्यानंतर काही काळ पंखा फिरतो की नाही, पण तो फार थोड्या वेळात तो थांबतो की नाही. मग तुमचं आयुष्य जीवनमुक्तीनंतर एवढे वर्ष कसं राहिलं? अरे, जगाचं आयुष्याच्या मानाने याचं राहिलेलं जे आयुष्य आहे ते क्षणिकच आहे. आणि म्हणून क्षणभर जसा पंखा राहतो हे तुम्हाला मान्य आहे, काही काळ जसा काळा कागद राहतो हे तुम्हाला मान्य आहे, किंवा काळा कापड राहतो हे तुम्हाला मान्य आहे, तसं जीवनमुक्त काही काळ असतो, पण तो काळ जगाच्या आयुष्याच्या मानाने अत्यंत कमी असल्यामुळे त्याला क्षणिकच म्हणायचं असतं. म्हणून प्रारब्ध असेपर्यंत जीवनमुक्ताचा देह राहत असतो. या गोष्टीकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून अविद्या नष्ट झाल्यानंतरही विक्षेप राहतो आणि जीवनमुक्तीनंतर विक्षेप स्वरूप देहादी राहता. हे जर आमच्या लक्षात आलं तर कुतर्क करणाऱ्यांशी वाद करणं आम्ही थांबवू शकतो. त्या वादाच्या नादी लागणं काही बरोबर नाही. आणि म्हणून शुक्तीवर रजत दिसतं, पण शुक्ती आहे कळल्यानंतर रजत काही काळात निवृत्त होऊन जातं, म्हणजे तत्क्षण निवृत्त होऊन जातं. तसं जीवनमुक्त सुद्धा कारण नाहीस झाल्यानंतर, अविद्या नष्ट झाल्या, अविद्या हे कारण आहे, अविद्या हे कारण नष्ट झाल्यानंतर अल्प काळात जीवनमुक्ताचाही देह जातो. पण आम्हाला ते वर्षाच्या कंपॅरिझन मध्ये आणि काउंटिंग मध्ये खूप आहे असं वाटतं. जगाच्या आयुष्याच्या तुलनेमध्ये हे फार कमी असतं. म्हणून जीवनमुक्त आहे त्याला द्वैताभासाचं रक्षण करण्यासाठी ज्ञानाच्या ठिकाणी सुद्धा थोडासा अविद्यालेश शिल्लक राहतो. त्याच्यामुळे तो ज्ञानी जीवनमुक्तीनंतर राहतो. म्हणजे 2% अविद्या लेश म्हणतात बरं त्याला, लेश. भांड्यामधलं जर दूध काढून टाकलं तर ते भांड पूर्णतः रित झालेलं आहे, पण काही प्रमाणात त्या भांड्याला पांढरेपणा आलेला आहे, तो दुधाचा लेश आहे. भांड तिरपं केल्यानंतर सुद्धा त्यातनं दूध येत नाही, दुधाचे थेंब येत नाही, पण तो पांढरेपणा त्याला शिल्लक राहतो. सगळं तेल काढून टाकलं तरी ओशटपणा शिल्लक राहतो. तसा जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा काका 2% म्हणतात अविद्यालेश शिल्लक राहतो. आणि उपादानाचा नाश झाल्यानंतर काही कालपर्यंत कार्य करत राहतो. हा प्रत्यवाय नाही, याला दोष म्हणता येत नाही. म्हणून व आणि कूटस्थ एक आहे
आणि त्यातला जो अहम आहे हा विकारी आहे, परिणामी आहे, पण भ्रमामुळे एक वाटतात, कारण त्यांच्यामध्ये झालेला अन्योन्याध्यास. इथपर्यंत आपला विषय बरोबर आणून वेळेत बसवलेला आहे. आता या अन्योन्याध्यासापासून स्वतःची जर मुक्ती करून घ्यायची असेल तर अगदी सुरुवातीला सांगितलं की विवेक ज्यांच्या जवळ आहे त्यांच्यापाशी राहायचं, त्यांना संत असं म्हणतात. आणि संतांच्या सान्निध्यात जर राहिलं तर हे अगदी बरोबर पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कळायला लागेल. त्याच्यासाठी 58 नंबरचा श्लोक आहे जो आपण पुढच्या बुधवारी घेणार आहोत. पुढच्या बुधवारी श्लोक क्रमांक 58 ते 94 आपण घेणार आहोत. सगळ्यांनी या दृष्टीने तयार असावं आणि पुढच्या गुरुवारी पुन्हा या वेळेला आपण सगळेजण भेटूया. आपणास वंदन करतो आणि प्रश्नोत्तरासाठी हा वेळ आपल्या समोर ठेवतो. राम कृष्ण हरी.